तर 50 खोके ही सत्य घटना होती असा दावा भाजपा आमदारानं केलाय। संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडनं 50 कोटी रुपये घेतले आणि त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असा गंभीर आरोप तानाजी मुटकुळेंनी केलाय। भाजपच्याच आमदारानं असा आरोप केल्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे। तर शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी तानाजी मुटकुळे यांना उत्तर दिलं। 3.5 वर्ष गप्प का होता असा सवाल हेमंत पाटलांनी केलाय। संतोष बांगर यांनी आदल्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांच्या संदर्भात, उद्धव ठाकरे साहेब देव आहेत, तुम्ही उद्धव ठाकरे साहेबाला सोडून जर गेले तर तुमचे लेकरं बाळ झाले होती, तुम्हाला बायका मिळणार नाही असं रडून वक्तव्य केलं। आणि दुसऱ्याशी काय चमत्कार झाला, कोणता दिवस त्यांच्या स्वप्नात आला कोणाला माहिती। सकाळी ते शिंदे साहेबाच्या शिवसेनेत निघून गेले आणि त्यांनी 50 कोटी रुपये घेतले असं सगळीकडेच चर्चा आहे। आणि मला सुद्धा एकदा मुंबईत म्हणाले 50 कोटी दिले म्हणजे दादा मला। माझं म्हणणं एवढंच आहे की आता पत्रकारांनी सांगितलं की अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे, मग मागच्या 3.5 वर्षापासून तुम्ही हातात हात घालून काम करत असताना तेव्हा का आठवलं नाही तुम्हाला? आत्ताच का हे पैसे आठवले? मला वाटतं की कुठल्याही प्रकारचे असे पैसे संतोष बांगर यांनी घेतलेले नाहीत। शिंदे साहेबांचं नेतृत्व मान्य करून आणि त्यांची काम करण्याची पद्धत बघून शेकडो कार्यकर्ते शिंदे साहेबांबरोबर गेलेले।